तर विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आज देखील विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वार पलटवार झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या रिजेक्ट केलेल्या सोयाबीन घेऊन सभागृहात अखिल नावाची व्यक्ती पणन मंत्र्यांच्या पीएचं नाव घेतो आणि सेंटर चालू करण्यासाठी 4 लाख मागतो। वडेट्टीवारांचा विजय वडेट्टीवारांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार माझा पणन मंत्र्यांशी काही संबंध नाही। वडेट्टीवारांनी पुरावे दाखवावेत। वडेट्टीवारांचे आरोप अखिल काझींनी फेटाळले। मंत्री सभागृहात येत नसतील तर त्यांच्यावर बिबटे सोडा असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। मंत्र्यांच्या सभागृहातील गैरहजेरीवरून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाले। भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची खरडपट्टी काढली आहे। तर सभागृहात बोलताना मंत्री उपस्थित नसतात। एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना बसायला सांगितलं आहे की नाही ते डोळ्यात डोळे घालून बोलायला तयार नाहीत। आदित्य ठाकरेंचा निशाणा तर आम्ही तिथे वाघ आहोत, या बिबट्या कशाला पाहिजेत असाही केला टोला। आमदार रवी राणांच्या घरी 4 ते 5 बिबटे ठेवले पाहिजेत। आधी बिबटे पाळा मग इतरांना अनुभव सांगा। रवी राणांनी केलेल्या वक्तव्यावरून विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला। राणांसारखे आमदार महाराष्ट्राची वाट लावणार तर आमदार सोनावणे बिबट्यांच्या वेशात आल्यावरून हिवाळी अधिवेशनाला फॅशन शो म्हणायचं का? दमानियांचा निशाणा तर दमानियांनी 8 दिवस जुन्नरमध्ये मुक्काम करावा। फॅशन शो की गरज समजेल सोनावणेंचं प्रत्युत्तर। मुंबईत मनसेला काँग्रेस सोबत घ्यायचं की नाही याचा निर्णय अद्याप झाला नाही। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची प्रतिक्रिया। राज्यात महायुती विरोधात लोकांमध्ये असंतोष असल्याचा दावा। आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी बाळकडू दिलंय। आदित्य ठाकरेंनी तारतम्य बाळगून बोललं पाहिजे। प्रताप सरनाईकांचं प्रत्युत्तर। एकनाथ शिंदेंनी लाज बाळगून टीका करायला हवी। आदित्य ठाकरेंनी केलेली टीका। विधान भवनातील राडा प्रकरणी अहवाल सादर। पडळकर आणि आव्हाड समर्थक सर्जेराव टकले आणि नितीन देशमुखांना 2029 पर्यंत विधिमंडळात येण्यासही बंदी। आता दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। निवडणुकांमध्ये उमेदवारांना ऑफलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार। महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसंदर्भात परवानगी देण्यात आली। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही माहिती दिली आहे। राज्य निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आज बैठक पार पडली। नागपुरात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या देवगिरी निवासस्थानी आमदारांसोबत बैठक झाली आहे। निवडणुकांसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। मुख्यमंत्र्यांची मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटलांसोबत बैठक। पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक। दोन्ही पालिकांसंदर्भात चर्चा। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा राष्ट्रवादी विना लढणार सूत्रांची माहिती। हैदराबाद गॅजेटियर जीआर अनुसार 3 महिन्यात केवळ 98 प्रमाणपत्रांसाठी 594 अर्ज, त्यातील 98 अर्ज मंजूर। सर्वाधिक 445 अर्ज एकट्या परभणी जिल्ह्यातील। सरकार आणि अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई। मुख्यमंत्री आणि विखेंनी काढलेला जीआर तातडीने लागू करून कुणबी प्रमाणपत्र द्यायला हवं होतं, जरांगेंचा आरोप। मराठवाड्यातील अनेकांनी ओबीसी प्रमाणपत्र मिळालेली आहेत। खऱ्या ओबीसींचा वाटा कुणी हिरावून घेतला हे स्थानिक निवडणुकांनंतर कळेल। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मराठा ओबीसींनंतर आता हलबा समाज आक्रमक झाला। आरक्षणासाठी नागपुरात 7 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। कोष्टी ही जात नाही, आम्हाला हलबा म्हणूनच जात प्रमाणपत्र द्या, अन्यथा जन आंदोलन करू, आंदोलकांचा इशारा। मुंडवा जमीन प्रकरणी एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव आलं पाहिजे। अजित पवार, शीतल तेजवानी कुणालाही वाचवू नका, मी कोणालाच सोडणार नाही, अंजली दमानी आक्रमक। राष्ट्रवादीचं खच्चीकरण होण्यासाठी, अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठी पार्थ पवार यांचा घोटाळा भाजपनं पुढे आणला। करुणा मुंडे यांचा आरोप। निवडणुकीच्या वेळी हा विषय पुढे कसा आला असाही सवाल।